नमस्कार मित्रांनो, आज माझ्या नवऱ्याला वेळ भेटलाय. म्हणजे रोज कामं असतात ना, सो आम्ही थोडंफार इथे जात असतो. बट आज मला माझा नवरा लांब घेऊन चाललाय. लांब म्हणजे ऑफकोर्स शॉपिंगला घेऊन चाललाय. बघू कुठे कुठे चाललोय आज आम्ही. सो सॅटर्डे मला पूर्ण डे स्पेंड करायचं होतं वैभव सोबत. बट वैभवचे फ्रेंड्स खूप लांबून आले होते. वैभव त्याच्या फ्रेंडसोबत गेला होता. आत्ता बायकोसोबत फ्रेंड आले. आम्ही पोहोचलो युनिक कलेक्शन मध्ये. सो गाईज, मी खरं सांगते, नावाप्रमाणेच ह्यांचं कलेक्शन युनिक आहे आणि मला इकडचे प्रत्येक ड्रेसेस आवडत होते. पण थोडंसं कॉस्ट आहे, पण डिझाईन्स आणि काम खूप छान केलं आहे. जॉर्जेटचे ड्रेस युजली आतून वर्क केले ड्रेस टोचतात, बट ह्याला आतून एवढं सॉफ्ट अस्तर दिलं त्यामुळे ते अजिबात टोचले नाही आहेत. आणि मी ते ट्रायसुद्धा केले. मी स्लीवलेस घालणं थोडं बंद केले बिकॉज मी थोडीशी गुबू झाली आहे. पण तरीही मला ड्रेस हा खूप आवडला. हा कॉट सेट पण गाईज खूप सुंदर आलेत. मला तिकडचे वन पीससुद्धा आवडले. कॉटनचे रेग्युलर कम्फर्ट वन पीस आहे तिथे. मी तरी सजेस्ट करेन, जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्की युनिक कलेक्शनमध्ये जाऊन घ्या. थोडेसे कॉस्टली आहेत बट छान आहेत. म्हणजे वन टाईम आहे, तुम्ही जर घेतलात तर हरकत नाही. 1-1.5-2 वर्ष आरामात चालेल. कपडाही छान आहे आणि कलर गेलेला नाही आहे. जे मी ट्राय केले, जे मी घेऊन आले ते. मला खरं सांगायचं तर मला ना एक ड्रेसच्या ओढणी खूप आवडत होत्या. वैभव इथे तेच म्हणतोय की ही मी तुला पहिली मुलगी बघतोय जी डिझाईन न बघता ओढणी वगैरे बघून ड्रेसेस शोधायला लावते. आणि मी खरंच त्यांना ड्रेसेस शोधायला लावते ते बिकॉज ओढण्या खूप छान होत्या. मला काही कॉर्डसेट आवडत नव्हते. मला फिटिंग प्रॉपर नाही वाटली. माझं थोडंसं असं अंग असं आल्यासारखं कुठूनही वाढल्यामुळे मला ते प्रॉपर फिटिंग होत नव्हते. आणि हे मला कॉर्डसेट कमी नाईट सूट जास्त वाटत होता, सो मी ते काही घेतलं नाही. तर ओनरने एक मला ड्रेस सजेस्ट केला होता, तोही मला ओकेच वाटला. मी एवढी जाडी वाटते. मी माझ्या नवऱ्याला ना असं छानपैकी असं लुटलंय, छोटूसं लुटलंय पण लुटलंय. आणि मला वैभवने खूप काही घेतलेत कपडे. म्हणजे मी असे कधी कॉटसेट वगैरे ट्राय नव्हते केलेले, सो मला थोडीफार कॉटसेट आवडले तर ते मी घेतलेत. आणि मला म्हणजे रक्षाबंधनासाठी पण थोडी खरेदी करायची होती, बट ती काही झाली नाही म्हणजे हवी तशी. आता माझा एक फजिती झाली आमची. माझी मुंबईवरून आत्ती आली आणि ती माझ्या घरी अजून आली नाही आहे लग्न झाल्यापासून. सो मला काही करून आता घरी पोचायचं आहे, कारण ती माझ्याच घराच्या थोडंफार जवळपासच आली आहे माझ्या दुसऱ्या आत्तीकडे. तिला नाच झाली आहे म्हणून बघायला आली आहे आणि मला आता लवकरात लवकर जाऊन तिला घरी घेऊन यायचं आहे. सो आमचा जो नेक्स्ट प्लॅन होता थोडासा तो होल्डवर ठेवला आणि तिला आधी घरी आणतो, थोडंफार चहा नाश्ता करतो आणि मग बघू काय करायचं. बाय बाय. नमस्कार मित्रांनो. हळू वैभव तर बाईकला मंद आहेत सगळी. आत्ती आली. आत्तीला मी छानपैकी पोहे बंद झालं. नशीब म्हणतात खराब ह्याला. मला पाणीपुरी खायची होती, नाही भेटली, बंद झाली पाणीपुरी. हा तुम्ही काय म्हणत होते? हा मी घरी गेले. तुम्हाला दिसते माझ्या लुकवरून तर की मी असं आत्ती येऊन गेले घरी. आत्ती मामा आले होते, सगळ्यांना भेटलो, चहा वगैरे दिला. मग तिला तिच्या बहिणीकडे सोडलं, म्हणजे माझ्या दुसऱ्या आत्तीकडे सोडलं. मग तिथून आता आम्ही घरी चाललोय. घरी जाता आता वैभवने मंचुरियन खाल्लं बिकॉज खूप दिवस झाले तरी मंचुरियन खाल्ले नव्हते आणि त्याला खूप आवडतात. आणि मला पाणीपुरी खायची होती. मी खूप कंट्रोल केलं होतं की नाही आपण सॅटर्डेला फिरताना खाऊ, पण ते पण बंद आहे. आमचा आज प्लॅन होता मूवीचा, म्हणजे आता आम्ही मूवीला जाणार होतो, बट वाजलेत 10:30. मूवी राहू द्या, काहीच नाही आता. मग आता उद्या संडे आहे. सांगायचं एक होतं तुम्हाला की उद्या आमचं शूट आहे, एक कोलॅबोरेशन शूट आहे. कोलॅबोरेशन म्हणजे मेकअप आर्टिस्ट येणार आहेत आणि एक फोटोग्राफर आहे, ते जे बिगनर आहेत आणि त्यांना माझ्यासोबत कोलॅब करायचं होतं. सो कोलॅबोरेशन आहे उद्या, एक छोटंसं शूट होणार आहे आणि बेसिक जे काही ती मेकअप माझ्यावर करणार आहे ते सगळं बस. मग आता बघू काय माझ्यावर मेकअप होतोय, काय माझा आउटपुट निघतोय, काय म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज त्यांना हवे तसे मिळत आहेत का, काहीच आयडिया नाही आहे. लेट्स सी. उद्याचा व्लॉग मी नक्की करेन. सध्यासाठी एवढंच. गुड नाईट गाईज. हे बघ आज सगळं स्पॉइल झालं यार. उद्या शूट आहे, उद्या मेकअप करायचं आणि हे काय आलंय मला पुण्याला आल्यापासून खूप पिंपल येतात. 1, 2, 3 का मला कळत नाही आणि दुखतं पण आहे त्याच्यावरून.
ह्याचं काय, ह्याला एक आलाय तो असं झाकतो केसांनी, मी कशी झाकू. बाय बाय. उद्याचा व्लॉग मी जमलं तर करेन आणि नक्की पोस्ट करेन. मला तुमच्यासाठी नाही, मला खरंच करायचं आहे उद्याचा व्लॉग. लेट्स सी. सगळं उद्या वैभववर आहे, काय रेकॉर्ड करतोय काय नाही. मी जरशी बसून राहणार ना, मला तर ते लेपापोती करणार आहेत ते लोक. बघू. बिहाइंड द सीन्स मी घेणार आहे उद्या. यप. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.